नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह बोलणाऱ्या कुणाल कामरा विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेस मान्यवरांची भेट आणि कळवा इथे पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव साजरा. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह गाणं आणि विधान केल्यानंतर ठाण्यात शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. सोमवारी दुपारी शिंदे गटानं ठाण्यातील टेंबीनाका परिसरात कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, तसंच त्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान आणि गाणं केलंय. समाज माध्यमातून याची क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता शिंदे गटाकडून याविषयी संताप व्यक्त केला जातोय. मुंबई आणि ठाण्यात त्याचे पडसाद उमटत आहेत. सोमवारी दुपारी शिंदे गटाचे कार्यकर्ते टेंबीनाका येथील आनंद आश्रमात जमले होते. त्यानंतर कार्यकर्ते आनंद आश्रम ते टेंबीनाका चौकापर्यंत चालत गेले. तिथे कुणाल कामरा याचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावेळेला महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळेस कुणाल कामराच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे परिसरात वाहतूक कोंडी झाली होती. सगळ्यात पहिली गोष्ट, दिशा शालीन प्रकरणाला कुठेतरी लक्ष वळवण्यासाठी हे खास करून भांडूपचा तो संजय राऊत यांनी पैसे देऊन सुपारी कुणाल कामराला ही सुपारी दिली आणि हे सगळं लक्ष दिशा शालीन प्रकरणाचं लक्ष महाराष्ट्राकडे दुसरीकडे वळलं जावं या एकमेव कारणासाठी हे शिवसैनिक भडकणार. शिवसैनिकांचं प्रचंड प्रेम, गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब, हिंदू सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी जे पुढे चाललेले शिवसेना घेऊन आणि 2.5 वर्षामध्ये यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या कामाचा आलेख बघून त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. दर दिवशी 2-4 नगरसेवक त्यांना सोडून चालले. त्यांनी किती टाळे लावले तरी एकही शिवसैनिक थांबणार नाही आणि म्हणूनच त्यांना कळाले की आता संपूर्णपणे शिवसेना 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहे आणि म्हणूनच त्यांनी हे दिशा शालीन आणि बाकी प्रकरणाचं लक्ष या महाराष्ट्रात दुसरीकडे जावं या एकमेव कारणासाठी या सुपारीबाज कुणाल कामराची पोपटपंची आहे. पण त्यांनी एक लक्षात ठेवायचं आहे, तू सुपारी घेऊन जरी तामिळनाडूत गेला तरी आमच्या देशातील शिवसैनिक कसे तुम्हाला माहिती नाही. एकदा ते भडकले तर त्याला तिथून फरक पडेल. या महाराष्ट्रात आल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही. आणि गणिमी काळा कसा खेळायचा ते आम्हाला शिवसैनिकाला कोणी शिकवायची गरज नाही. आणि संजय राऊत साहेब, हे तुमची खेळ आता बंद करा, समजलं की नाही? आता महाराष्ट्राची जनता ओळखू नये, तुम्ही शिवसेना संपवली, सगळं संपवलं. आता तुम्हाला अजून काय करायचंय? तुम्हाला काय शिवसेना मातोश्रीच्या लोकांना काय जेलमध्ये टाकायचं आहे? काय कशासाठी चाललंय तुमचं? हे सगळं बंद करा. आणि या सुपारीबाज कुणाल कामरापासून आम्ही घाबरणार, आमचं लक्ष विचलित होणार नाही. आम्ही जेव्हा समाधानी होऊ तेव्हा आम्ही त्याला फरफडत या महाराष्ट्रात आणून त्याच्यावर गुन्हे दाखल खेचून मारू. आम्ही त्याला कुणाल कामराचा स्टुडिओ देखील तोडण्यात आलेला आहे. शिवसैनिकांवर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. हे तो सिर्फ झाकी आहे. आमच्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादाला कोणी लागायचं नाही. एकनाथ शिंदे अंगार आहे, बाकी त्यांच्यावर त्यांच्या खांद्याला खांदा लावून अख्ख्या महाराष्ट्रातील देशातील तमाम शिवसैनिक पेटून उठलेले आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे तमाम लाडक्या बहिणींसाठी केलेलं कार्य, शेतकऱ्यांसाठी, गोरगरिबांसाठी, कष्टकऱ्यांसाठी केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही. म्हणून तुम्ही अशी खेळ करणं बंद करा. कारवाई झाल्यानंतर पुढचं पाऊल कसं असणार आहे? जर तो सापडला नाही तर कुणाल कामरावर शिक्षा होणारच. पण याच्या पुढे आता सांगून ठेवतो तुमच्या माध्यमातून, शिंदे साहेबांच्या विरुद्ध कोणी वागलं नाही बघा तर आम्ही त्यांचे डोळे. ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेत 4था दिवस थरारक सामने, खेळाडूंच्या जबरदस्त चढाया आणि झुंजार पकडीने गाजला. अखेरच्या मिनिटात पारडं फिरवणाऱ्या खेळी पाहून प्रेक्षकांनी कबड्डीचा खऱ्या अर्थानं थरार अनुभवला. काही लढतींमध्ये अवघ्या एका गुणानं निसटता पराभव पत्करावा लागल्याची चुटबुट खेळाडूंना लागली. 4थ्या दिवशी रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढती पाहण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती.
भाजपा ठाणे शहर जिल्हा आणि विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष संजय वाघुले आणि शारदा संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी नगरसेवक कृष्णा पाटील यांनी ठाणे शहर कबड्डी असोसिएशनच्या सहकार्यानं राज्य अजिंक्यपद निवड चाचणी मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धा भरवली आहे। या स्पर्धेच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांची खच्चून गर्दी होती। 72व्या पुरुषांसाठीच्या श्रीकृष्ण करंडक आणि महिलांसाठीच्या स्वर्गीय पार्वतीबाई सांडव चषक राज्य अजिंक्यपद स्पर्धेमुळे ठाण्यातील क्रीडा वर्तुळातील वातावरण कबड्डीमय झाले। राज्यातील सर्व जिल्ह्यातील अव्वल कबड्डी खेळाडूंच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांबरोबरच राजकीय नेत्यांमध्येही उत्सुकता होती। काल माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार आनंद परांजपे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी महापौर अशोक वैती, भाजपाचे पालिकेतील माजी गटनेते मनोहर डुमरे, माजी ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, सिद्धार्थ ओळेकर यांच्यासह सनदी अधिकाऱ्यांनीही स्पर्धेला भेट देऊन खेळाडूंना शुभेच्छा दिल्या। या पदाधिकाऱ्यांनी खेळाडूंबरोबर संवादही साधला, तसंच काही वेळ चुरशीच्या लढतीचा आनंदही घेतला। डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्य पथक कुशिवडे रत्नागिरी यांनी पटकावला, तर सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष मंडळ निवे तालुका संगमेश्वर आणि साई सेवा महिला पालखी नृत्य पथक आंबेशेत यांनी तिसरं पारितोषिक पटकावले। कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा इथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता। या प्रसंगी रत्नागिरीतील उक्षी या गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघजाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती। या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत सबंध रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पथकांनी भाग घेतला होता। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यात सहभाग घेतला। राज्य शासनानं सुरू केलेल्या वाहनांसाठीच्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उपक्रमाला वाहन चालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळतोय। ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे 52,000 वाहन मालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केलेत। राज्यात देखील अशीच परिस्थिती असल्यानं प्रादेशिक परिवहन विभागाकडून नोंदणीसाठी 3 महिन्यांची मुदत वाढ देण्यात आली। राज्य शासनानं 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक केलंय। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागानं 4 डिसेंबर 2024 रोजी आदर्श कार्यप्रणाली जारी केली आहे। वाहन मालकांना बंधनकारक करण्यात आलेल्या या उपक्रमाला 30 मार्चपर्यंतची डेडलाईन देण्यात आली होती। मात्र वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यासाठी परिवहन कार्यालयात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक घेण्यात आली। यावेळेला ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर 52,000 जुन्या वाहनांनी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटसाठी ऑनलाईन अर्ज केलेत। त्यापैकी 8,500 नंबर प्लेट बसवल्या असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी दिली। संकेतस्थळावर संपर्काचं आवाहन ठाणे प्रादेशिक परिवहन विभागानं केलं आहे। www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची सर्व माहिती उपलब्ध होणार आहे। हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरक यांची बैठक आयोजित करून नंबर प्लेट बसवण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सूचना केल्यात। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या गाण्यानं चांगलाच वाद निर्माण झालाय। त्यानंतर शिवसेना शिंदे गट प्रचंड आक्रमक झाल्याचं दिसून येतंय। कुणाल कामराच्या वादग्रस्त विधानानंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनीही आक्रमक होत कामराला महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा दिलाय। तर कुणाल कामराच्या विधानाचं समर्थन करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही म्हस्केंनी खडे बोल सुनावलेत। कुणाल कामरा भाडोत्री कॉमेडियन कुणाल कामरा सापाच्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका। फणा काढला ना तर भारी पडेल। संजय राऊत आपल्याकडे कार्यकर्ते राहिले नाही, याकरता या भाडोत्री माणसांचा उपयोग करताय। तुमच्यात हिम्मत असेल ना तर तुम्ही या ना, सामोरे या तुम्ही। हे काय भाडोत्री या विदूषकांकडनं एकनाथ शिंदे साहेबांना टीका करायला लावताय। कुणाल कामरा आपण भारतात फिरू शकत नाही, लक्षात ठेवा।
पण या उभाट्याचं हत्यार बनू नका काही पैशांकरता. तुम्हाला आमचा शिवसैनिक आहे ना, हा बाळासाहेबांच्या विचारांचा शिवसैनिक आहे, तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देणार नाही. सांस्कृतिक वैभव असलेल्या गडकरी रंगायतांची तिसरी घंटा लवकरच खणखणणार आहे. वर्षभरापासून दुरुस्तीसाठी बंद असलेलं हे नाट्यगृह महाराष्ट्र दिनी रसिक प्रेक्षकांसाठी खुलं होणार आहे. नूतनीकरणाचं काम अंतिम टप्प्यात असून नव्या ढंगात नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे कलाप्रेमींची प्रतीक्षा संपणार आहे. ठाण्याची चौपाटी असलेल्या मासुंदा तलावाच्या काठावर 1978 मध्ये राम गणेश गडकरी रंगायतन बांधण्यात आलं. रंगायतांची 2005 मध्ये मोठ्या प्रमाणावर दुरुस्ती केली गेली. त्यानंतर आत्ता म्हणजे 2024-25 मध्ये तब्बल 18 वर्षांनी नूतनीकरण केलं जात आहे. रंगायतांची आसन क्षमता 1080 एवढी आहे. अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. आता नव्यानं तयार होत असलेल्या रंगायतांच्या खुर्च्या देखील बदलल्या गेल्यात. पूर्वी आखूड खुर्च्या होत्या, त्यामुळे बसण्यासही रसिकांना त्रास होत होता. हाच मुद्दा लक्षात घेऊन आता इथे आरामदायी खुर्च्या बसवण्यात आल्यात. मात्र नव्या आसन व्यवस्थेत 120 खुर्च्या कमी झाल्या असून ती संख्या आता 960 पर्यंत आली. ज्येष्ठ नाट्यरसिकांना पायऱ्या चढताना त्रास होतो, याकरता पारदर्शक पद्धतीचे कॅप्सूल लिफ्ट उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यातून वरखाली करताना लिफ्टच्या आतील आणि बाहेरील दृश्य पाहता येणार आहे. त्याचबरोबर नाट्यगृहात अत्याधुनिक स्वरूपाचे स्पीकर बसवले जाणार आहेत. गडकरी रंगायतांचा पडदा 47 वर्षांनी बदलण्यात येणार आहे. याविषयी खिडक्यांची संख्या वाढवून ती संख्या 6 वर नेण्यात आली आहे. तसंच खालील बाजूस आणखी 2 टॉयलेट वाढवण्यात आले आहेत. 1 मे रोजी नाट्यगृह सुरू होईल अशी माहिती पालिका उपायुक्त उमेश बिरारी यांनी दिली. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह बोलणाऱ्या कुणाल कामरा विरोधात जोरदार घोषणाबाजी. ठाण्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेस मान्यवरांची भेट आणि कळवा इथे पारंपरिक पद्धतीनं शिमगोत्सव साजरा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666621341. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.